पॅरासिटामॉल टॅब्लेट्स 500 mg ज्या आहेत पॅरासिटामॉल टॅब्लेट्स त्यांच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, पॅरासिटामॉल ह्या ज्या टॅब्लेट्स आहेत त्या OTC प्रकारातील आहेत, अर्थात ओव्हर द काउंटर ड्रग. म्हणजेच ही औषधं खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची म्हणजेच औषध योजनेची डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नाही. औषध योजनेशिवाय देखील तुम्ही ही औषधं खरेदी करू शकता. तर ही औषधं कशासाठी वापरली जातात, काय काम करतात ते आपण पाहूया. तर पॅरासिटामॉल हे ॲनल्जेसिक आणि अँटीपायरेटिक आहे. ॲनल्जेसिक म्हणजेच हे वेदनाशामक आहे, सौम्य वेदनाशामक, आणि अँटीपायरेटिक म्हणजेच हे औषध तुमच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी, तुम्हाला जर ताप आला असेल तर अशा परिस्थितीत देखील हे औषध वापरतात. मित्रांनो, जरी हे औषध तुम्हाला औषध योजनेशिवाय प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत असलं तरी हे औषध वापरताना काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना तुम्ही पॅरासिटामॉल 500 mg ही टॅब्लेट देऊ शकत नाही. अगदी त्यांचं वय कमी आहे म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना अर्धी गोळी करून सुद्धा देऊ शकत नाही. लहान मुलांसाठी हे पातळ औषध स्वरूपात पॅरासिटामॉल उपलब्ध आहे. तसेच अगदीच लहान मुलांसाठी हे ड्रॉपच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांना हे टॅब्लेट्स देणं टाळायचे, अगदी अर्धी करूनही देऊ शकत नाही. त्याशिवाय मित्रांनो, ज्या रुग्णांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, अशांनी ही टॅब्लेट खाणं टाळायची आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही वेदनाशामक औषध आहे. डोकेदुखी, ताप आला असेल, जास्त वेदना होत असेल तर लोक हे औषध सर्रास खात असतात. तर असं करणं टाळा. या गोळीचा दिवसाला 2 पेक्षा जास्त जर तुम्ही वापर करत असाल एक सलग, तर तुमच्या म्हणजे 2 पेक्षा अधिक डोस जर तुम्ही घेत असाल डेली आणि तेही एक सलग, तर तुम्हाला लिव्हर टॉक्झिसिटी, हेपॅटोटॉक्सिसिटी होऊ शकते. त्यामुळे डेली एकच डोस घ्या, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. आणि जरी तुम्ही दुसरा डोस घेणार असाल तर पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोसच्या दरम्यान किमान 7 ते 8 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जे औषध आहे घेतल्यानंतर साधारणपणे 1 तासाच्या आतमध्येच तुम्हाला याचा परिणाम जाणवू लागतो आणि तुमच्या वेदना कमी होतात. जरी हे वेदनाशामक असलं तरी तुम्ही याचा जास्त वापर करू नका. 1 पेक्षा अधिक डोस प्रति दिवशी घेऊ नका आणि सातत्याने या गोळ्यांचा वापर करणं टाळा. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोक दारू पितात, ड्रिंक करतात, अशांनी दारू पिल्यानंतर ही गोळी खाणं टाळा. कारण या गोळीचं जे मेटाबॉलिझम आहे ते लिव्हरमध्ये होत असतं आणि जे दारू आहे ती सुद्धा लिव्हरला हानिकारक असते. त्यामुळं या दोन्हींचा एकत्रित परिणाम होऊन लिव्हर टॉक्सिसिटी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच तुम्ही उपाशी असाल किंवा ज्या दिवशी तुमचा उपवास असेल त्या दिवशी तुम्ही उपाशीपोटी ही गोळी खाऊ नका, ते सुद्धा शरीराला हानिकारक ठरतं. काहीतरी खाऊनच थोड्या वेळानंतर ही गोळी घ्या. मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी ही गोळी सेफ आहे. ह्या गोळीचा आतापर्यंत असं काही गर्भवती महिलांवर काही अनिष्ट परिणाम आढळून आलेले नाहीत. टेरेटोजेनिक इफेक्ट काही आढळलेला नाही. पण तरी सुद्धा गर्भावस्थेत या औषधं म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भावस्थेमध्ये ह्या औषधाचा कमीत कमी डोस घ्यायचा आहे. जितका कमी डोस होईल तितका घ्यायचा आहे. पण सगळ्यात चांगलं काय आहे, जर गर्भवती महिला हे औषध वापरणार असतील तर हे औषध वापरण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायचा आहे. गर्भवती महिलांनी हे औषध वापरण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायचाच आहे. स्वतःच्या मनानं, जरी हे OTC प्रोडक्ट आहे असंच मिळत असलं तरी स्वतःच्या मनानं गर्भवती महिलांनी हे औषध खायचं नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायचं आहे. तर आणखीन एक लहान मुलांसाठी जी औषधं पॅरासिटामॉल वेगवेगळ्या स्वरूपात जसं की सोल्युशन, ड्रॉप स्वरूपात आहे, त्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ एक बनवणार आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आता माझ्या हातामध्ये जी टॅब्लेट आहे ती सिप्ला कंपनीने बनवलेली पॅरासिट 500 mg आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक यादी देईन, त्या यादीमध्ये तुम्हाला समजेल की आणखीन कोणकोणत्या कंपनी आहेत ज्या पॅरासिटामॉल 500 mg टॅब्लेट बनवतात. ही जी टॅब्लेट आहे ती स्वस्त आहे, म्हणजे साधारणपणे 10 रुपयेपर्यंत तुम्हाला 10 टॅब्लेट बनतील. हे वेदनाशामक औषध आहे. जरी प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत असलं तरी स्वतःच्या मनानं जास्त डोस घेऊ नका. या गोळ्यांचं जास्त एक सलग सेवन करणं, जास्त या गोळ्यांचा वापर करणं हे तुमच्या लिव्हरसाठी, यकृतासाठी हानिकारक ठरू शकतं. ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. आणखीन कोणकोणत्या औषधांविषयी तुम्हाला माहिती हवी असेल ते कमेंटद्वारे कळवा आणि ही माहिती मित्र, नातेवाईक यांच्यासह शेअर करा.